नमस्कार. राधाश्रीचे बोल. मी टॅरो रीडिंगचे क्लास घेते, नंतर न्यूमरोलॉजीचे क्लास घेते आणि मग अजूनही पुढे जाता जाता वाटेत डॉक्टर बाग फ्लॉवर रेमेडी अशीही माहिती मला मिळाली आत्ताच्या प्रवासामध्ये. आणि असं कळलं की कित्येकांना कितीतरी वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि डॉक्टर बाग असं म्हणतात की ज्याने त्याने जर का आपलं मत जाणून घेतलं, आपला स्वभाव जाणून घेतला तर किती बरं. यातूनच डॉक्टर बाग यांनी 38 पुष्पौषधी शोधून काढल्या आणि त्याचा क्लास, त्याचा वर्ग मी घेते, अर्थातच आताच्या जमान्यात ऑनलाईन. माझं नाव आहे अनुराधा भिडे आणि या प्रवासाच्या दरम्यान वेगवेगळं वाचनही फार महत्त्वाचं आहे. अशातलंच एक पुस्तक एलिफ शफक यांचं मुळातलं आणि ज्याचा मराठी अनुवाद केला आहे डॉक्टर सुचिता नांदापूरकर फडके यांनी. त्या पुस्तकाचं नाव आहे द 40 रूल्स ऑफ लव्ह. किती छान नाव आहे ना. पण हे नुसतं शारीर प्रेम नाही तर त्याच्याही पलीकडे एकमेकांचं मन जाणणं, सराउंडिंग जाणणं, सराउंडिंग म्हणजे सभोवताल, अशा बऱ्याच गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत. अशा या पुस्तकाचे काही भाग मी वाचले तुम्हाला तोंड ओळख करून देण्यासाठी. आता थोडंसं ह्याच पुस्तकातलं वाचणार आहे आणि हे पुस्तक इथेच संपवणार आहे, कारण पुस्तक फार मोठं आहे. हे बघा, खूप मोठं आहे हे पुस्तक. आणि मी जे सध्या काही करत आहे, शिवाय माझ्या अर्थातच घरातल्या जबाबदाऱ्या, त्यामुळे एवढं पूर्ण पुस्तक मला वाचणं शक्य नाही. पण ज्यांना वाचनाचं खूप वेड आहे, ज्यांना आवड आहे, ज्यांना आपली व्होकॅब्युलरी वाढवावीशी वाटते, वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ ताडून पाहावेसे वाटतात, त्यांचा जीवनात उपयोग करावासा वाटतो किंवा रोजच्या बोलण्यात आपल्याला उपयोग करावा असा वाटतो, अशा अनेक फायदेशीर गोष्टी होतात त्या अर्थातच वाचनामुळे. एक थोडासा पुढचा भाग वाचणार आहे आणि मी थांबणार आहे. या पुस्तकात वेगवेगळ्या व्यक्ती आलेल्या आहेत, ज्यांचं अपब्रिंगिंग म्हणजे वाढ, लहानपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहे, त्यांचे विचार वेगवेगळे आहेत. अशा खूप गमती जमती आहेत या पुस्तकामध्ये. थोडंसंच वाचून संपवणार आहे मी. मला हिच्याबद्दलच पुन्हा वाचावंसं वाटतंय. पान नंबर आहे 199 या पुस्तकातला, अर्थात मराठी अनुवादामधला. एला, नॉर्थहॅम्प्टन, 3 जून 2008. बीच बॉईज या गाण्याचे बोल भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यांच्या खिडक्यातून ऐकू येत होते. युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी होते ते सगळ्यांचे चेहरे उन्हाळ्याच्या सुरुवातीने रापले होते. त्यांचा आनंद एलापर्यंत पोहोचत नव्हता. ती बधीर झाली होती. गेल्या कित्येक दिवसातील घटनांचे विचार तिच्या मनात मंथन करत होते. सुरुवात स्पिरिटपासून झाली होती. अचानक एक दिवस तो स्वयंपाकघरात मृत झाला होता. तिनेच पाहिलं पहिल्यांदा. असं काहीतरी घडणार यासाठी तिने स्वतःला कितीही तयार केलं असलं तरी नेमका तो प्रसंग घडल्यावर मात्र तिला असह्य दुःख झालं होतं. एकाकीपणाची भावना तिच्या मनात घर करून बसली होती. अतिशय विकल झाल्यासारखं तिला वाटत होतं. स्पिरिटच्या मृत्यूने ती एकटीच बाहेरच्या जगात फेकली गेली होती. अशातच तिला समजलं होतं की ऑर्ली ब्युलिमियाची शिकार झाली आहे. तिच्या वर्गात ते सगळ्यांना माहीत असलं तरी एलाला त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. या वास्तवामुळे तर एला फार घायाळ झाली. आपल्या धाकट्या लेकीशी आपले संबंध नेमके कसे आहेत? आई म्हणून आपण कुठे कमी पडलो आहोत? अशा विचारांनी तिला ग्रासलं होतं. आजवर तिला सातत्याने जाणवणारी अपराधीपणाची भावना पुन्हा एकदा डोकं वर काढू लागली होती. ती भावना जुनीच असली तरी मातृत्वाबद्दलचा आत्मविश्वास कमी होणं तिच्यासाठी नवीन होतं. या दरम्यान एलाने अझीज झहाराला रोजच्या रोज अनेक मेल्स पाठवायला सुरुवात केली होती. दिवसाला 2, 3 किंवा कधी कधी 5 देखील. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती त्याला लिहित असे. आश्चर्य म्हणजे तोही तिला तत्परतेने उत्तर देत असे. दुर्गम भागात प्रवास करत असताना त्याला इंटरनेट कनेक्शन कसं मिळतं आणि उत्तर लिहिण्यासाठी तो वेळ कुठून काढतो हे 2 प्रश्न एलाला उलगडत नसत. ते काहीही असलं तरी लवकरच तिला त्याच्या शब्दांची चटक लागली. संधी मिळताच ती ईमेल तपासून पाहू लागली.
सकाळी डोळे उघडताच, नाश्ता होताच, फिरून परत आल्यावर आणि स्वयंपाक करताना देखील. बाजारात काही सामान आणायला जाण्याआधी इतकंच नाही तर सामान घेता घेता मध्येच इंटरनेट कॅफेत थांबून ती आपली मेल तपासून पाहत असे. टी व्हीवर आवडत्या सिरियल्स पाहताना, संयोग पाककला मंडळामध्ये टमाटे चिरताना, फोनवर मैत्रिणींची गप्पा मारताना, जुळ्यांची गृहपाठाबद्दल बोलताना, त्यांच्या शाळेतील गमती-जमती ऐकताना ती आपला लॅपटॉप आणि मेलबॉक्स उघडा ठेवत असे. अझीजकडून नवीन ईमेल आला नाही तर ती त्याचे जुने मेल्स पुन्हा पुन्हा वाचत असे. त्याच्याकडून नवीन मेल येताच तिला खुदकन हसू येत असे. जे घडत होतं त्यामुळे तिला आनंद होत असला तरी संकोचही वाटत होता. काहीतरी नक्कीच घडत होतं. अझीजबरोबर अशा प्रकारे ईमेलची देवाणघेवाण होत असताना एला तिच्या धीरगंभीर आणि शांत जीवनापासून दूर जात असल्याचं तिला जाणवत होतं. तिच्या जीवनाच्या कॅनव्हासवर आजवर केवळ रटाळ, राखाडी आणि तपकिरी रंग तेवढे उतरले होते. आता मात्र अचानक मोहून टाकणारा चमकता लाल रंग उमटू पाहत होता. तिला तो फार आवडला होता. अझीजला दैनंदिन जीवनातल्या शिळोप्याच्या गप्पांमध्ये स्वारस्य नव्हतं. जे लोक प्राथमिक मार्गदर्शनासाठी आपल्या हृदयावर अवलंबून राहत नव्हते, जे लोक प्रेमाचा सहज स्वीकार करू शकत नव्हते, ज्या प्रकारे सूर्यफूल सूर्यानुसार स्वतःची दिशा बदलतो त्याप्रमाणे जे लोक प्रेमाचा पाठपुरावा करत नव्हते ते त्याच्या मते मृतावस्थेत होते. अशाने आपली वर्णी त्याच्या निर्जीव वस्तूंच्या यादीत लागेल का अशी शंका एलाच्या मनात येत होती, असं तिने लेखिकेने कंसात म्हटलं आहे. नुकतेच बघितलेले चित्रपट किंवा हवामान अशा विषयांवर अझीज काही लिहित नसे. त्याच्या लिखाणाचे विषय अगदी सखोल असत. जीवन आणि मृत्यू, मुख्य म्हणजे प्रेमाबद्दल तो लिहित असे. अशा मुद्द्यांवर स्वतःचं मत तेही परक्या माणसासमोर व्यक्त करण्याची सवय तिला नव्हती. कदाचित तिच्यासारख्या स्त्रीला मन मोकळं करण्यासाठी परक्याचीच आवश्यकता असावी. दोघांच्या या पत्रव्यवहारात प्रणयचेष्टेचा किंचित स्पर्श असला तरी ती निरागस होती असं एलाला वाटत होतं. जगाच्या दोन टोकांवर बसून सायबर स्पेसच्या गुंतागुंतीच्या जाळ्याद्वारे ते एकमेकांची अशी चेष्टा करू शकत होते. या देवाणघेवाणीचे आभार मानावेसे तिला वाटत होते. वैवाहिक आयुष्यात स्वतःचं मूल्य गमावून बसल्याची जी भावना तिच्या मनात दाटली होती ती आता दूर होईल अशी आशा तिला होती. स्वसन्मान न गमावता एखादी स्त्री ज्या पुरुषावर प्रेम करू शकेल असाच अझीज होता. कदाचित मध्यमवयीन अमेरिकन स्त्रीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होण्याची भावना त्यालाही सुखावत असावी. सायबर स्पेसमुळे ऑनलाईन वागणुकीला एकाच वेळेस भव्यता आणि सौम्यता प्राप्त झाली होती. त्यामुळेच अपराधी आधीच तिच्या मनात मोठ्या प्रमाणावर ही भावना होती. न वाटून घेता किंचित प्रणयचेष्टा करण्याची संधी मिळत होती. त्यातून कुठलीही जोखीम न पत्करता तिला हे साहस आजवर कुठलंच साहस न केल्याने तिला ते हवं होतं, करता येत होतं. निषिद्ध मानलेल्या फळाचे चावे घेण्यासारखं होतं ते. उष्मांकांची चिंता न करता, परिणामांची क्षिती न बाळगता ती हे करू शकत होती. कदाचित तिच्यासारख्या लेकुरवाळ्या विवाहित स्त्रीने एखाद्या परक्याला असे उत्कट ईमेल्स पाठवणं निंदनीय असेलही, परंतु त्यांच्या नात्यातील विशुद्धता लक्षात येता हे मधुर निंदनीय कृत्य होतं असा निष्कर्ष एलाने काढला. कसं वाटलं हे वाचन जरूर कळवा. तुम्ही ही कादंबरी जरूर वाचा. छान आहे. ज्यांना वाचनाची आवड आहे अशांसाठी अर्थातच. आणि नेहमीच्या त्याच रुटीन आयुष्यातून काही वेगळं वाचायचं असेल तर एक उत्कृष्ट अनुवाद, द 40 रूल्स ऑफ लव्ह. धन्यवाद. राधाश्रीचे बोल.